खूप छान आणली सर. पहिलं तर तुम्ही शिकलं पाहिजे. शिकाल तर इथल्या व्यवस्थेतील नेत्यांना असतील, प्रशासनाला असतात, वेगवेगळे अधिकारी असतात, यांना प्रश्न विचारू शकाल. तुम्हाला जर तुमच्याकडे जर नॉलेज असेल, आज तुम्ही तहसील मध्ये जाता, महिला मंडळ खूप सारे आपल्या गावातील सुद्धा तहसील मध्ये चक्रा मारतात, रेशन कार्ड साठी मारतात, पगारीसाठी मारतात. त्यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही, त्यांचं लवकर काम केलं जात नाही, 15-15 दिवस चक्रा मारल्या जातात. यावेळेस कशा पद्धतीनं 10-20 महिलांनी जायचं, त्या अधिकाऱ्याच्या समोर दारात बसायचं, काम होतं उठायचं नाही, ही संकल्पना, ही संविधानिक मार्ग प्रत्येक महिला असतील, पुरुष असतील यांनी अवलंबला पाहिजे. आणि या शासनाला जागा केलं पाहिजे, प्रशासनाला जागा केलं पाहिजे. तुमच्या अधिकाराच्या स्वरूपात त्यांना बोललं पाहिजे, मला घरकुल भेटलं पाहिजे, विहीर भेटली पाहिजे, शेततळ भेटलं पाहिजे, किंवा मला रस्ते भेटले पाहिजेत, आरोग्य भेटलं पाहिजे. आज चिंचवडच्या एवढा मोठा 10 ते 5 कोटी खर्च करून एवढा मोठा दवाखाना आहे, तिथं प्रत्येक नागरिकाला व्यवस्थित सुविधा भेटल्या पाहिजेत. आणि या सुविधा संदर्भामध्ये बोलण्यासाठी प्रत्येकानं हे तुमचं आहे, हे कोणी तुम्हाला फुकट देत नाही, हे तुमचे मूलभूत अधिकार आहेत. तो कुठल्याही समाजाचा असेल, कुठलाही वर्णाचा असेल, कुठल्याही जातीचा असेल, ह्या प्रत्येकाचे अधिकार आहेत, हे मूलभूत हक्क आहेत. हे रस्ते तुम्हाला चांगले भेटले पाहिजेत. आणि हे जर भेटत नसतील तर सर्वसामान्य लोकांनी एकत्र आलं पाहिजे आणि एकत्र येऊन या अधिकाऱ्यांना जाब विचारला पाहिजे, या अधिकाऱ्यांना हे काम करण्यास भाग पाडलं पाहिजे, असं या परमेश्वर आंडील, ऍडव्होकेट परमेश्वर आंडील सरांनी सांगितलं. सर धन्यवाद. यानंतर चिखलबीड सारख्या सर्कल मधून आणि छोट्याशा गावामधून पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची एक तरुण युवक स्थापना करतो आणि ज्याच्याकडे 20 ते 25 युवक कामाला आहेत आणि पूर्ण भारतामध्ये ट्रान्सपोर्टेशन मध्ये हा युवक अग्रेसर, याची कंपनी मोठ्या करोडोंमध्ये टर्नओव्हर करत आहे. असे युवक शिवशंकरजी होंडे यांना मी विनंती करतो की त्यांनी या चिंचवड पंचक्रोशीतील युवकांना मार्गदर्शन करावे. शिवशंकर होंडे सर.